राजकारण, समाजकारण, मनोरंजन, क्रीडा, संस्कृती, गुन्हेगारी, कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। कोकण टाइम्स न्यूज, तुमच्या हक्काचं बातमीपत्र। पोलादपूर ग्रामीण रुग्णालयासमोरील खड्डा ठरतोय वाहनांसाठी धोकादायक, राष्ट्रीय महामार्ग विभागाचा कानडोळा। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम हे 13 वर्षांपासून सुरू असून अजूनही महामार्गाच्या दोन्ही मार्गिका सुरू झाल्या नाहीत। सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मागील वर्षी गणेशोत्सवापूर्वी महामार्गाच्या दोन्ही मार्गिका सुरू केल्या जातील असे आश्वासन दिले। त्यानुसारच गणेशोत्सवापूर्वी अनेक दौरे करीत मुंबई गोवा महामार्गाच्या मार्गिका गणेशोत्सवापुरत्या सुरू केल्या। यामुळे कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या त्रस्त भाविकांचा प्रवास सुखकर झाला। मात्र गणेशोत्सवानंतर पुन्हा एकदा मुंबई गोवा महामार्गाची अवस्था जैसे ते पाहायला मिळत आहे। मुंबई गोवा महामार्गाच्या वीर ते भोगाव या तिसऱ्या टप्प्याचे काम नामांकित L&T कन्स्ट्रक्शन कंपनीने केले। मागील वर्षी या टप्प्याचे 90% काम पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाला हा प्रकल्प हस्तांतरित करण्यात आला। मात्र काम पूर्ण झाल्यानंतर देखील ठेकेदार L&T कंपनीची एक टीम 4 वर्षे देखभाल दुरुस्ती करण्यासाठी कार्यरत असल्याचे पाहायला मिळत आहे। पोलादपूर तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयासमोर रुग्णालयात जाणाऱ्या वाहनांसाठी दुभाजकाला कटिंग देण्यात आले आहे। मात्र ही कटिंग देत असताना सुरक्षेच्या उपाययोजना करणे राष्ट्रीय महामार्ग विभाग व ठेकेदार कंपनी विसरल्याचे दिसत आहे। ज्या ठिकाणी कटिंग दिले जाते त्या ठिकाणी सिमेंट काँक्रीट टाकले नसल्याने पाऊस पडल्यावर येथे चिखल होत असतो। त्यात चिखलातून सातत्याने वाहनांची ये-जा होत असल्याने येथे खड्डा तयार झाला आहे। येथून प्रवास करताना गाडी स्लिप होण्याची दाट शक्यता आहे, तर ब्रेक न लागल्यास मोठा अपघात होण्याची देखील शक्यता निर्माण झाली आहे। त्यामुळे येथून रस्ता ओलांडताना दुचाकीस्वारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। मात्र या खड्ड्यांमध्ये राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अक्षरशः दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे। पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात स्पीड ब्रेकरची मागणी देखील येथील प्रवासी व रुग्ण करीत आहेत। मुख्य संपादक संदीप जाबडेसह ब्युरो रिपोर्ट, कोकण टाइम्स न्यूज, पोलादपूर।